नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ता नुकताच पेपर क्रमांक 7 घेतला. MPSC कंबाईन गट ब आणि गट क च्या टेस्ट सिरीजचा पेपर क्रमांक 7 घेतला. त्या पेपर क्रमांक 7 मध्ये एक प्रश्न विचारलेला होता. तो बघा, मायोपियामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही, असं पहिलं विधान होतं. दुसरं विधान विचारलेलं आहे, हायपरमेट्रोपियामध्ये मानवी डोळा जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. बरोबर, आपल्याला विचारलं होता योग्य विधाने निवडा, अशा प्रकारचा प्रश्न आपण टेस्ट सिरीजला टाकलेला होता. जर आपण बघा MPSCचे जुने जर PYQ पाहिलं तर असेच काही आपल्याला प्रश्न दिसतात. जसं की हा एक प्रश्न बघा, मायोपिया हा लघु दृष्टिदोष असून तो या कारणामुळे होतो आणि 4 पर्याय दिलेले आपल्याला. हा प्रश्न विचारला होता ग्रुप C मुख्य परीक्षा डिसेंबर 2023 ला झालेला हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर MPSC कंबाईन गट ब 2022 ला एक पूर्व परीक्षेला एक प्रश्न दिसतो आपल्याला की पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला रिकामी जागा म्हणतात आणि 4 पर्याय दिलेले आहेत. हे जुने PYQच्या आधारावरच आपण तो प्रश्न टाकलेला होता. जर बघा अशा प्रकारचे जर प्रश्न आपल्याला यायचे असतील तर फिजिक्समध्ये एक टॉपिक आहे लाईट नावाचा. त्या लाईट टॉपिकमध्ये 2 त्याचे अप्लिकेशन विचारतात. कोणते तर तो अप्लिकेशन आहे मिरर आणि लेन्सेस. त्या मिररवरचे अप्लिकेशन्स अंतर्वक्र आरसा असेल, बहिर्वक्र आरसा असेल आणि भिंग, जसं की अंतर्वक्र भिंग असेल आणि बहिर्वक्र भिंग, त्याचे उपयोजन अप्लिकेशन्स ऑफ लाईट या चॅप्टरवर 100% पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा त्याच्यावर प्रश्न असतोच असतो. बघा याचं जर आपण विश्लेषण जर पाहतो म्हटलं, ह्या प्रश्नाचं आपण जर विश्लेषण जर आपण पाहतो म्हटलं तर बघा या प्रश्नांचं आपल्याला जर एक्सप्लेनेशन पाहायचं असेल तर आपल्याला मानवी डोळा त्या मानवी डोळा आणि मानवी डोळ्याची रचना, बरोबर, मानवी डोळा आणि मानवी डोळ्याची रचना आपल्याला समजून घ्यावं लागेल. तेव्हा आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतात. बघा हे प्रश्न काही पाठ करून चालणार नाहीत. जर प्रश्न परीक्षेमध्ये जर फिरवून विचारला तर तो आपल्याला उत्तर काढताच येत नाही, बरोबर. त्याच्यामुळे रट्टे मारणं किंवा रट्टापेक्षा इथं चालणार नाही. तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. जर प्रश्न कसाही फिरवून येऊ द्या, तो प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे. बघा जर आपण मानवी डोळा पाहिला, जर मानवी डोळा जो आहे, मानवाचा जो डोळा आहे तो जर आपण फ्रंट व्ह्यू पाहिला, अशा प्रकारे जर आपण पुढून जर आपला डोळा पाहिला तर तो बघा अशा प्रकारचा दिसतो आपल्याला फ्रंट व्ह्यू, बरोबर. अशा प्रकारचा आपल्याला डोळ्याचा फ्रंट व्ह्यू दिसतो, बरोबर. म्हणजे हा जो भाग आहे, हा जो भाग याला आपण बुबुळ असं म्हणतो. हे आहे बुबुळ, याला आपण बुबुळ असं म्हणतो, बरोबर. इंग्लिशमध्ये याला आयरिस असं म्हणतात, आयरिस असं म्हणतात. क्लिअर. त्याच्यानंतर या बुबुळाच्या आतमध्ये बघा एक भाग असतो, असा भाग, बरोबर. त्याला आपण डोळ्याची बाहुली असं म्हणतो, डोळ्याची बाहुली असं आपण म्हणतो, डोळ्याची बाहुली असं आपण म्हणतो. इंग्लिशमध्ये याला प्युपिल असं म्हणतात, इंग्लिशमध्ये याला प्युपिल असं म्हणतात. जर तुम्हाला विचारलं तर बुबुळाचं काम काय, तर बुबुळाचं काम इतकंच आहे, डोळ्याच्या बाहुलीची सुरक्षा करणे किंवा संरक्षण करणे असं त्याचं काम आहे, बरोबर. जर बघा डोळ्याची बाहुली जर आपण विचार केला, बरोबर, तर हे काही लोकांमध्ये निळ्या रंगाचं दिसते आपल्याला, काही लोकांमध्ये काळ्या रंगाची ही बाहुली आपल्याला दिसते. त्याचं कारण म्हणजे एक यामध्ये रंगद्रव्य आहे. त्या रंगद्रव्याचं नाव आहे मेलॅनोप्सिन नावाचा एक रंगद्रव्य आहे, बरोबर. त्या रंगद्रव्यामुळे काही लोकांमध्ये जेनेटिकली त्या डोळ्याच्या बाहुलीचा रंग काळा किंवा निळा दिसतो आपल्याला, काळा किंवा निळा दिसतो. क्लिअर मुद्दा, बरोबर. बघा काळा किंवा निळा दिसतो. हे झाला फ्रंट व्ह्यू. आपल्या डोळ्याची रचना जर पाहिली तर हा डोळ्याचा फ्रंट व्ह्यू झाला. क्लिअर मुद्दा, हा फ्रंट व्ह्यू झाला. जर बघा आपण जर डोळ्याला, बरोबर, आपला जो डोळा आहे तो जर आपण साईडने पाहिला, अशा प्रकारचा साईड व्ह्यू जर पाहिला तर तो कसा दिसतो बघा. साईड व्ह्यू जर आपण डोळ्याचा पाहिला तर तो बघा अशा प्रकारचा डोळा आहे आपला, अशा प्रकारचा तो साईड व्ह्यू झाला. हा झाला तर डोळ्याचा साईड व्ह्यू, हा साईड व्ह्यू आहे मित्रांनो डोळ्याचा, बरोबर. आता बघा हा जो भाग आहे ना, जो सर्वात बाहेरचा भाग आहे, याला आपण काय म्हणतो तर याला आपण कॉर्निया असं म्हणतो, कॉर्निया असं म्हणतो, बरोबर. मराठीमध्ये याला आपण पारपटल असं म्हणतात, याला मराठीमध्ये पारपटल असं आपण म्हणतो. क्लिअर मुद्दा, बरोबर. म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जर आपण पाहिलो तर आपल्या डोळ्यामध्ये सूर्यप्रकाश किंवा प्रकाश किरणे ज्या भागामार्फत डोळ्यामध्ये प्रवेश करतात तो आहे कॉर्निया. हा जुना MPSCचा PYQ सुद्धा आहे. मगाशी जो आपण प्रश्न दाखवला त्या प्रश्नामध्ये सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा कॉर्नियाचं आहे, कारण प्रकाश किरण कॉर्नियाच्या मार्फत डोळ्यामध्ये प्रवेश करतात, बरोबर.
त्यानंतर बघा आपल्या डोळ्यामध्ये जर आपण पाहिलो तर नॅचरली आपल्या डोळ्यामध्ये अशा प्रकारचा एक भिंग दिसतो आपल्या डोळ्यामध्ये, जो प्रतिमा तयार करतो. तो भिंग कोणता आहे जर असा प्रश्न विचारला तर तो आहे बहिर्वक्र भिंग आपल्याला दिसतो, बरोबर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्व्हेक्स लेन्स असं आपण म्हणतो. कॉन्व्हेक्स लेन्स आपण असं म्हणतो. क्लिअर मुद्दा, बरोबर. त्याच्यानंतर बघा जर आपण पाहिलं, बरोबर, अशा प्रकारचा जर समजा प्रकाश आपल्या बहिर्वक्र भिंगामध्ये किंवा डोळ्यामध्ये एंटर करताना हा प्रकाश किरण एका ठिकाणी एकत्र येतो, बरोबर. एका ठिकाणी एकत्र आल्यानंतर या ठिकाणी त्या वस्तूची इमेज तयार होते, त्या वस्तूची इमेज तयार होताना दिसते, इमेज तयार होताना आपल्याला दिसते मित्रांनो. क्लिअर मुद्दा, बरोबर. आणि नेहमी लक्षात ठेवायचं जे बहिर्वक्र भिंग आहे त्यावर नेहमी रिअल इमेज तयार होते, रिअल इमेज तयार होते, बरोबर. आणि रिअल इमेज हे नेहमी इन्व्हर्टेड असते, इन्व्हर्टेड असते म्हणजे वस्तूच्या उलट असते, सुलट नसते. क्लिअर, म्हणजे वास्तव प्रतिमा असते बघा, वास्तव प्रतिमा हे नेहमी वस्तूच्या उलट असते, बरोबर. त्यानंतर जर आभासी प्रतिमा पाहिली तर हे वस्तूच्या सुलट असते, ज्याला व्हर्च्युअल इमेज असं आपण म्हणतो. क्लिअर. तर अशा प्रकारे मानवी डोळ्याची एक रचना आपण साधारण पाहिली. जर आपण डेप्थमध्ये गेलो किंवा खोलामध्ये गेलो तर ती रचना बघा कशी दिसते. जर आपण त्या डोळ्याचा साईड व्ह्यू जर पाहिला, बघा साईड व्ह्यूने जर आपण त्या डोळ्याची जर पूर्ण रचना पाहिली तर हा आहे आपला डोळा. बघा हा आहे आपल्या डोळ्याची, म्हणजे एक प्रकारचं बॉल सारखी इमेज आपल्याला दिसते, बॉल सारखी किंवा चेंडू सारखी आपल्याला इमेज दिसते, बरोबर. हा जो सर्वात बाहेरचा भाग आहे याला आपण कॉर्निया असं म्हणतो, कॉर्निया, किंवा त्याला आपण मराठीमध्ये पारपटल असं आपण म्हणतो. क्लिअर मुद्दा. आता पारपटल नेमकं त्याचं काम काय तर प्रकाश किरण यामार्फत आपल्या डोळ्यात प्रवेश करतात, प्रकाश किरण प्रवेश करण्याचा जो भाग आहे त्याला आपण कॉर्निया असं म्हणतो. त्यानंतर हा जो भाग, जो बघा सर्वात बाहेरचा जो भाग दिसतो आपल्याला, हा जो सर्वात बाहेरचा भाग आहे, हा जो बाहेरचा जो भाग दिसतो, बाहेरची जी लेअर दिसते आपल्याला, त्याला कोणत्या नावाने ओळखतात तर त्याला आपण स्क्लेरा असं म्हणतो, त्याला आपण स्क्लेरा या नावानं ओळखतात, स्क्लेरा नावानं ओळखतो आपण. क्लिअर मुद्दा. आणि हा जो भाग आहे तो अपारदर्शक भाग आहे, डोळ्याचा अपारदर्शक भाग आहे, म्हणजे नॉन ट्रान्सपरंट आहे, नॉन ट्रान्सपरंट भाग दिसतो आपल्याला, बरोबर. नॉन ट्रान्सपरंट आपल्याला भाग दिसतो. त्याचं कारण असं आहे प्रकाश किरण ह्या लेअर मार्फत आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करू शकत नाही, बरोबर. त्यानंतर बघा डोळ्याचा इथे एक बघा एक दुसरी लेअर दिसते आपल्याला, ही दुसरी लेअर आहे डोळ्याची. क्लिअर. हे अशा प्रकारची दुसरी लेअर आपल्याला दिसते. त्या लेअरला काय म्हणतात तर याला आपण कोरॉइड असं म्हणतो, याला आपण कोरॉइड असं म्हणतात, किंवा याला अजून एक नाव आहे, त्याला म्हणतो आपण इनर स्क्लेरा असं पण म्हणतो. क्लिअर मुद्दा. त्यानंतर बघा एक तिसऱ्या प्रकारची आपल्याला लेअर दिसते, लेअर दिसते. ती लेअर कोणती तर अशा प्रकारची एक लेअर दिसते आपल्याला, अशा प्रकारची एक लेअर आपल्याला दिसते, अशा प्रकारची तिसऱ्या नंबरची लेअर दिसते. ती लेअर बघा, ही जी लेअर आहे याला आपण काय म्हणतो तर याला आपण रेटिना असं म्हणतात, रेटिना असं आपण म्हणतो, म्हणजे मराठीत त्याला दृष्टीपटल असं म्हणतात. दृष्टीपटल का महत्त्वाचे आहे तर ज्या ठिकाणी इमेज तयार होते ना ते आहे रेटिना, किंवा डोळ्यामध्ये, बरोबर, आपल्या डोळ्यामध्ये ज्या ठिकाणी इमेज तयार होते ते आहे रेटिना, किंवा त्यालाच आपण दृष्टीपटल असं म्हणतो. क्लिअर. त्याच्यानंतर नैसर्गिकदृष्ट्या आपल्या डोळ्यामध्ये एक भिंग आहे, त्या भिंगाचं नाव लक्षात ठेवायचं इथे, बरोबर. हा जो भिंग आहे नैसर्गिकदृष्ट्या आपल्या डोळ्यामध्ये जो भिंग आढळतो त्या भिंगाचं नाव आहे बहिर्वक्र भिंग असं त्या भिंगाचं नाव आहे, बरोबर. त्याला इंग्लिशमध्ये आपण कॉन्व्हेक्स लेन्स असं आपण म्हणतो, कॉन्व्हेक्स लेन्स असं आपण म्हणतो. क्लिअर मुद्दा. आता बघा इथे एक असा एक भाग दिसतो, बरोबर. मगाशी पाहिल्याप्रमाणे, मगाशी जर आपण डायग्राम पाहिली, बरोबर, मगाची बघा डायग्राम बघा, हा जो भाग आहे, बरोबर, सगळ्यात जो बाहेरचा भाग आपण त्याला बुबुळ म्हणतो. त्याच्यानंतर बुबुळाच्या आतमध्ये कोणता भाग असतो डोळ्याची बाहुली, ज्याला आपण प्युपिल असं म्हणतो. क्लिअर. आता बघा दुसरा जो भाग किंवा त्या इमेजकडे जर आपण आलो तर हा जो भाग आहे, हा जो भाग, बरोबर, हा जो भाग आहे याला आपण, बरोबर, ह्या भागाला आपण काय म्हणतो तर या भागाला बुबुळ असं म्हणतात, बुबुळ असं आपण म्हणतो. क्लिअर आहे. आणि इथे बघा एक प्रकारचा अशा एक प्रकारची एक इमेज असते, बरोबर. यालाच आपण त्या डोळ्याची बाहुली असं म्हणतो, बरोबर. आणि इंग्लिशमध्ये याला आपण प्युपिल म्हणतो. हा जो भाग आहे त्याला आपण बुबुळ असं म्हणतो. हा आहे डोळ्याचा नैसर्गिक भिंग, ज्याला आपण बहिर्वक्र भिंग असं पण म्हणतो. त्यानंतर डोळ्याची अजून जर आपण रचना पाहिली तर इथे बघा एक लिक्विड भाग असतो डोळ्यामध्ये, आपल्या एक लिक्विड भाग असतो, त्याला आपण काय म्हणतो, हा एक लिक्विड भाग आहे, लिक्विड भाग. ह्या लिक्विड भागाला काय म्हणतात
व्हायट्रस ह्युमर, याला आपण व्हायट्रस ह्युमर असं म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला काचाभ द्रव्य असं म्हणतात. हा पूर्ण लिक्विड भाग आपल्या डोळ्यामध्ये असतो. अजून जर आपण रचना पाहिली बघा, अजून जर आपण रचना पाहिली तर अशा प्रकारच्या रक्तवाहिन्या सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये दिसतात. अशा प्रकारच्या रक्तवाहिन्या सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये दिसतात. अशा प्रकारच्या रक्तवाहिन्या सुद्धा आपल्याला डोळ्यामध्ये दिसतात. क्लिअर? अशा प्रकारे ही डोळ्याची रचना आहे. बघा लक्षात घ्या, जो सुरुवातीचा भाग आहे ज्याला आपण कॉर्निया म्हणतो. कॉर्नियाचं काम काय, तर प्रकाश ज्या भागामार्फत आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्या भागाचं नाव आहे कॉर्निया. बरोबर? जर आपण कॉर्नियाबद्दल जर अजून जर माहिती म्हटलं, बघा आपण ऐकत असतो की आय डोनेशन वगैरे लोक करतात. तर महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, आय डोनेशन करताना पूर्ण डोळ्या काही दान केलं जात नाही. तर त्या डोळ्याचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे कोणता, फक्त कॉर्निया दान केला जातो किंवा कॉर्नियाचं डोनेशन केलं जाते. पूर्ण डोळ्याचं डोनेशन केलं जात नाही. बरोबर? म्हणजे प्रकाश किरण या कॉर्निया मार्फत प्रवेश करतो आपल्या डोळ्यामध्ये. त्यानंतर बघा, जर इथे जर आपण पाहिलो, इथे लक्षात घ्या, इथे जर आपण पाहिलो, हा आहे आपल्या डोळ्याची एक रचना. पुन्हा आकृती काढतो बघा इकडे. हा जो भाग आहे ज्याला आपण कॉर्निया असं नाव म्हणतो. बरोबर? आणि इथे एक भिंग आहे. हा जो भिंग आहे ज्याला आपण बहिर्वक्र भिंग असं नाव दिलं. जेव्हा प्रकाश किरण आपल्या कॉर्नियामार्फत डोळ्यामध्ये प्रवेश करतात, बरोबर, प्रकाश किरण जेव्हा आपल्या कॉर्नियामार्फत डोळ्यामध्ये म्हणजेच बहिर्वक्र भिंगामध्ये प्रवेश करतात, तर नेहमी लक्षात ठेवायचं, बरोबर, नेहमी लक्षात ठेवा, हा जो बहिर्वक्र भिंग आहे तो प्रकाश किरण एका ठिकाणी गोळा करतो, म्हणजे कन्वर्ज करतो. बरोबर? आणि हा जो भाग आहे म्हणजे काय, तर दृष्टीपटलावर त्या वस्तूची इमेज तयार होते. क्लिअर मुद्दा? जर अजून जर महत्त्वाची गोष्ट जर माहिती करायची असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं, बहिर्वक्र भिंग याला आपण कॉन्व्हर्जंट लेन्स असं आपण म्हणतो. कॉन्व्हर्जंट लेन्स असं आपण म्हणतो. म्हणजे प्रकाश किरण एका बिंदूपाशी एकत्र करणे म्हणजे त्याला आपण कॉन्व्हर्जंट लेन्स असं आपण म्हणतो. क्लिअर मुद्दा? बरोबर? म्हणजे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे बघा, इथे अजून एक गोष्ट कुठली लक्षात ठेवायची, बहिर्वक्र भिंगामुळे जी इमेज तयार होते ती इमेज नेहमी बघा, नेहमी हे इमेज रिअल असते मित्रांनो. रिअल असते म्हणजे वास्तव प्रतिमा असते. क्लिअर मुद्दा? ही वास्तव प्रतिमा असते. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, वास्तव प्रतिमा ही वस्तूच्या नेहमी कशी असते, तर उलट असते. वस्तूच्या नेहमी उलट असते. उलट म्हणजे काय, तर उलट म्हणजे इन्व्हर्टेड प्रतिमा तयार होते आपल्या डोळ्यामध्ये. क्लिअर? मग इथे इन्व्हर्टेड जर प्रतिमा तयार होते सर आपल्या, तर आपण जर एखादी वस्तू पाहिली तर वस्तू ती आपल्याला सरळ दिसते. बघा इथे एक गोष्ट महत्त्वाची अजून त्यासाठी, बरोबर, ह्या डाऊटसाठी इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. बघा इथे हा जो भाग आहे ना, बरोबर, इथे बघा, इथे डोळ्याच्या नर्व असतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, त्याला डोळ्याच्या चेता आपण असं म्हणतो. डोळ्याच्या चेता असं आपण म्हणतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये ऑप्टिक नर्व असं आपण म्हणतो. ऑप्टिक नर्व, त्याला आपण ऑप्टिक नर्व असं आपण म्हणतो. आणि ह्या डोळ्याच्या चेता कोणाला जोडलेल्या असतात, तर ह्या डायरेक्ट मेंदूपर्यंत गेलेल्या असतात. मेंदूपर्यंत गेलेल्या असतात. क्लिअर मुद्दा? म्हणजे ह्या ज्या ऑप्टिक नर्व मार्फत मेंदूपर्यंत संदेश जातो आणि मेंदू त्याला, बरोबर, मेंदू त्याचं रिडिंग केल्यानंतर त्या वस्तूची सरळ इमेज प्रतिमा तयार करतो. आणि बरोबर त्यामुळे आपल्याला वस्तू ही सरळ दिसत असते मेंदूमुळे. क्लिअर मुद्दा? परंतु एक गोष्ट इथे लक्षात घ्या, नेहमी बहिर्वक्र भिंगामुळे जी प्रतिमा तयार होते ती प्रतिमा नेहमी रिअल असते. बरोबर? आभासी नसते. बरोबर? आणि ती वस्तूच्या उलट असते. उलट म्हणजे वस्तूच्या आपण त्याला काय म्हणतो, इन्व्हर्टेड असते. क्लिअर? हे इथला महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवण्यासारखा आहे. क्लिअर मुद्दा? तर अशा प्रकारचे प्रश्न बघा आपल्याला विचारताना दिसतात. बरोबर? मगाशी जो आपण प्रश्न पाहिला म्हणजे काय, प्रकाश किरण कॉर्नियाच्या मार्फत आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतात. बरोबर? आणि डोळ्याची अशा प्रकारची रचना झाली. क्लिअर? त्यानंतर जर आपण बघा, त्यानंतर जर आपण बघा, दोन संकल्पना आहे, कॉन्सेप्ट आहे. एक आहे मायोपिया नावाची कॉन्सेप्ट आहे. बरोबर? मायोपिया नावाची कॉन्सेप्ट आहे. बरोबर? मायोपिया याला आपण काय म्हणतो, याला आपण बघा लघुदृष्टिता असं मराठीत म्हणतात. लघुदृष्टिता असं आपण म्हणतो. क्लिअर मुद्दा? याला इंग्लिशमध्ये असं लिहितात, मायोपिया. क्लिअर? ज्याला आपण लघुदृष्टिता किंवा त्याला अजून एक शब्द वापरतात, नियर साइटेडनेस. क्लिअर मुद्दा? आता मायोपियाचा अर्थ काय होतो बघा, मायोपियाचा अर्थ होतो, नेहमी लक्षात ठेवा, मायोपियाचा अर्थ म्हणजे काय, लघुदृष्टिता म्हणजे जवळचे दिसते, जवळचे स्पष्ट दिसते, परंतु दूरचे स्पष्ट दिसत नाही. जवळचे स्पष्ट दिसते परंतु दूरचे स्पष्ट दिसत नाही, याचा अर्थ होतो मायोपिया. आणि आपल्या मायोपिया दूर करण्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं, अंतर्वक्र भिंग वापरला जातो. अंतर्वक्र भिंग वापरून मायोपिया हा जो आजार आहे तो आजार दूर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. बघा बरोबर काय म्हटलं मी, जवळचे स्पष्ट दिसते परंतु दूरचे स्पष्ट दिसत नाही. क्लिअर? जसं बघा उदाहरणार्थ बघा, मगाशी आपण डोळ्याची रचना अशा प्रकारची पाहिली होती.
ही आहे आपल्या डोळ्याची रचना अशा प्रकारची. बघा ही डोळ्याची रचना आहे. क्लिअर. हा जो भाग आहे त्याला आपण कॉर्निया असं नाव दिलं होतं. त्याला आपण कॉर्निया असं नाव दिलं. मराठीमध्ये त्याला आपण पारपटल असं आपण म्हणतो. पारपटल असं आपण म्हणतो. क्लिअर. त्याच्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये अशा प्रकारचा एक भिंग आहे. अशा प्रकारचा एक भिंग आहे. क्लिअर. ज्याला आपण काय नाव दिलं होतं, त्याला आपण कॉन्व्हेक्स लेन्स असं आपण म्हणतो. क्लिअर. त्यानंतर हा जो भाग आहे मित्रांनो, हा जो भाग त्याला आपण दृष्टिपटल असं आपण म्हणतो. याला आपण काय म्हणतो, दृष्टिपटल, किंवा त्याला इंग्लिशमध्ये रेटिना असं आपण म्हणतो. क्लिअर मुद्दा. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, हा जो रेटिनाचा भाग आहे, क्लिअर, हा जो भाग आहे वस्तूची इमेज इथे तयार व्हायला पाहिजे, रेटिनावर. नेहमी लक्षात ठेवायचं, वस्तूची इमेज कुठे तयार होते असा जर प्रश्न विचारला तर ती वस्तूची इमेज जी आहे, बरोबर, ती इथे तयार होते, इथे म्हणजे रेटिनावर तयार होते, रेटिनावर. क्लिअर मुद्दा. परंतु मायोपियाच्या केसमध्ये जर आपण पाहिलो, मायोपियाच्या केसमध्ये जेव्हा बघा प्रकाश किरण हे आपल्या कॉर्नियाच्या मार्फत बहिर्वक्र भिंगामध्ये जेव्हा प्रवेश करतात, तेव्हा प्रवेश केल्यानंतर, बरोबर, प्रकाश किरण एकत्र झाल्यानंतर ते दृष्टिपटलावर किंवा रेटिनावर ती इमेज तयार व्हायला पाहिजे. परंतु ती रेटिनावर इमेज तयार न होता ती रेटिनाच्या अलीकडेच ती इमेज इथे तयार होते. आलं का लक्षात? रेटिनाच्या अलीकडेच ती इमेज इथे तयार होते. क्लिअर मुद्दा. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, जवळचं स्पष्ट दिसते परंतु दूरचं स्पष्ट दिसत नाही. म्हणजे काय म्हटलं मी इथं बघा, तर मायोपियाच्या केसमध्ये दृष्टिपटलाच्या अलीकडेच किंवा पुढे वस्तूची प्रतिमा तयार होते, वस्तूची प्रतिमा तयार होताना दिसते. क्लिअर मुद्दा. बरोबर. याला आपण काय म्हणतो, याला आपण मायोपिया असं म्हणतो. त्याला आपण लघुदृष्टीता, नियर साइटेडनेस, म्हणजे काय जवळचं स्पष्ट दिसते परंतु दूरचं स्पष्ट दिसत नाही. त्या केसमध्ये काय सांगितलं होतं, कॉर्नियाच्या मार्फत जेव्हा प्रकाश किरण आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतो, प्रवेश करताना तो, बरोबर, तो प्रकाश किरण दृष्टिपटलावर त्याची इमेज तयार न होता दृष्टिपटलाच्या अलीकडेच म्हणजे दृष्टिपटलाच्या पुढे किंवा रेटिनाच्या पुढे इथे ती इमेज तयार होते. त्यामुळे हा मायोपिया आजार झालेला असतो. आणि तो मायोपिया आजार जर आपल्याला दूर करायचा असेल तर अंतर्वक्र भिंग वापरून तो आजार आपल्याला दूर करता येतो. तर ही झाली मायोपिया नावाची कॉन्सेप्ट. त्यानंतर पुढची कॉन्सेप्ट बघा, पुढची कॉन्सेप्ट आहे त्याला आपण म्हणतो हायपरमेट्रोपिया. त्याला हायपरमेट्रोपिया किंवा त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण दूरदृष्टिता असं म्हणतात. बरोबर आहे. दूरदृष्टिता आपण असं म्हणतो. क्लिअर मुद्दा. त्याच्यानंतर याला आपण इंग्लिशमध्ये अजून एक शब्द आहे फार साइटेडनेस असा एक शब्द आहे. हायपरमेट्रोपिया, दूरदृष्टिता, फार साइटेडनेस अशा प्रकारचा एक शब्द आहे. बघा लक्षात घ्या, याचा अर्थ काय, याची व्याख्या काय लक्षात घ्या. व्याख्या असा आहे, हायपरमेट्रोपियामध्ये दूरचे स्पष्ट दिसते परंतु जवळचे स्पष्ट दिसत नाही. बरोबर. ही झाली त्याची व्याख्या. आणि लक्षात घ्या, ज्या व्यक्तीला हायपरमेट्रोपिया हा आजार झालेला असतो त्यासाठी त्या व्यक्तीला बहिर्वक्र भिंग वापरला जातो. बहिर्वक्र भिंग याचा वापर करून, बरोबर, हायपरमेट्रोपिया हा आजार दूर करता येतो. बरोबर. लक्षात घ्या. आता बघा जर अजून जर आपण जर ते डोळ्याची रचना पाहिली तर हा आहे आपला डोळा. बरोबर. आणि या डोळ्यामध्ये जर आपण रचना बघा, हा जो आहे याला आपण कॉर्निया म्हणतो. याला आपण कॉर्निया असं म्हणतो. इथे जो भिंग वापरला आहे त्या भिंगाला काय नाव देतो आपण, त्याला आपण कॉन्व्हेक्स मिरर असं आपण म्हणतो. कॉन्व्हेक्स लेन्स आपण असं म्हणतो. क्लिअर. आणि इमेज कुठे तयार व्हायला पाहिजे, तर ह्या दृष्टिपटल जो आहे त्या दृष्टिपटलावर इमेज तयार व्हायला पाहिजे. परंतु हायपरमेट्रोपियाच्या केसमध्ये बघा, प्रकाश किरण जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये कॉर्नियाच्या मार्फत बहिर्वक्र भिंगामध्ये जेव्हा प्रवेश करतात तेव्हा ते दृष्टिपटलावर इमेज तयार न होता, बरोबर, ते जे इमेज आहे ती इमेज दृष्टिपटलाच्या मागे तयार होते. इथे प्रकाश किरण एकत्र येतात आणि दृष्टिपटलाच्या मागे, बरोबर, ती इमेज तयार होताना दिसते मित्रांनो. म्हणजे काय, तर हायपरमेट्रोपियामध्ये वस्तूची प्रतिमा ही दृष्टिपटलाच्या म्हणजे रेटिनाच्या पलीकडे किंवा मागे तयार होते. बरोबर. मागे तयार होते. त्यासाठी बघा, त्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा वापर करून हा जो आजार आहे तो दूर करता येतो. क्लिअर मुद्दा. बघा आता एवढ्या ह्या जे संकल्पना आहेत, क्लिअर मुद्दा, कोणत्या झालं बघा. अशा प्रकारची आपण मानवी डोळ्याची रचना पाहत आहोत. क्लिअर. म्हणजे सर्वात जो फ्रंट व्ह्यू आहे, फ्रंट व्ह्यूमध्ये आपण पाहिलं हा जो भाग आहे म्हणजे सर्वात बाहेरचा भाग पाहिला जो बुबुळ आहे, बुबुळाचं काम इतकंच आहे डोळ्याच्या बाहुलीचे संरक्षण करणे. बरोबर. आणि रंगद्रव्य सुद्धा आपण पाहिलं होतं. मेलॅनोक्सिनमुळे त्या डोळ्याच्या बाहुलीचा जो रंग आहे तो काळा निळा असा असू शकतो. क्लिअर. आणि ती आपण हे पूर्ण ते रचना पाहिली. क्लिअर. आता बघा, जर आपण प्रश्नाकडे आलो
बघा आत्ता जो आपण टॉपिक घेतला त्याच्यावर जर आपण बघा मी सुरुवातीला हे प्रश्न तुम्हाला दाखवले होते, जर याचे जर आपण उत्तर पाहतो म्हटलं तर याचे उत्तर बघा, ह्या प्रश्नाचे उत्तर जर आपण पाहतो म्हटलं तर बघा MPSC कंबाईन गट ब मुख्य परीक्षा 2023ला तो प्रश्न विचारला होता, मायोपिया हा लघु दृष्टीदोष असून या कारणामुळे होतो, अशा प्रकारचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले दिसतात आपल्याला. पहिला पर्याय आहे वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या पुढे तयार होते पण दृष्टीपटलावर नसते. हे बरोबर सेंटेन्स आहे, बरोबर आहे. म्हणजे पहिला प्रश्न विचारला आहे, बरोबर. आपण ज्या कॉन्सेप्टमध्ये आपण घेतलं त्याच्यानुसार याचं उत्तर 1 आहे. बघा तरी पण आपण ते तिन्ही अजून एक 3 पर्याय दिलेले आहेत ते पर्याय पाहून घेऊया. वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे पडते, बरोबर. हे चुकीचं आहे मित्रांनो. हे कोणत्या केसमध्ये होते तर हे होते बघा हायपरमेट्रोपिया ह्या केसमध्ये वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे पडते. क्लिअर. वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर पडते हे सुद्धा चुकीचं आहे मायोपियाच्या केसमध्ये, बरोबर. एखादा बघा निरोगी जो व्यक्ती असतो, निरोगी व्यक्तीच्या किंवा सुदृढ व्यक्तीच्या केसमध्ये, बरोबर, हे वाक्य बरोबर होऊ शकते. वरीलपैकी नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे हा जो प्रश्न विचारला आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा 72व्या नंबरचा इथं विचारला होता, कंबाईन गट ब 2022 पूर्व परीक्षेला पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला आपण काय म्हणतो, त्याला आयरिस, प्युपिल, रेटिना आणि कॉर्निया. याचं योग्य उत्तर आहे कॉर्निया आहे मित्रांनो. कॉर्नियाच्या मार्फत आपल्या डोळ्यांमध्ये प्रकाश प्रवेश करतो. त्यानंतर आपण टेस्ट सिरीजला तो प्रश्न विचारलेला होता, कुठला, पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. मायोपियामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. हे वाक्य चुकीचं आहे मित्रांनो. आता सांगितल्याप्रमाणे मायोपियामध्ये बघा, मायोपियामध्ये याला आपण काय म्हणतो तर मायोपियामध्ये लक्षात घ्या तर जवळच्या वस्तू आपण स्पष्ट पाहू शकतो. जवळच्या ज्या वस्तू आहेत, बरोबर, जवळच्या वस्तू आपण स्पष्ट पाहू शकतो परंतु दूरच्या वस्तू आपण स्पष्ट पाहू शकत नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. दुसरं विधान आहे हायपरमेट्रोपियामध्ये मानवी डोळा जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकत नाही. हे सुद्धा विधान चुकीचं आहे. हायपरमेट्रोपियामध्ये आपण दूरच्या वस्तू ज्या आहेत दूरच्या वस्तू या स्पष्ट पाहू शकतो परंतु जवळच्या वस्तू या स्पष्ट पाहू शकत नाही. म्हणजे इथे दोन्ही विधान चुकलेले आहेत आणि योग्य पर्याय याचं ऑप्शन क्रमांक 4 असेल. थँक्यू.